हे मंडळी कसा आहेसा, बरा आहेसा? तर चला विठुरायाच्या दर्शनाला जाऊया. तिथले हर एक मोमेंट मी तुम्हाला दाखवतो. रिंगण काय असतं, त्यात काय काय होते, काय खेळ असतात, ते सगळं आपण बघूया पुढे. तर चला. तर हे पाहू शकता इथे ब्रिजवर पूर्ण वारकरी आहेत. आज रिंगण आहे आणि त्या रिंगणाकरिता सर्व वारकरी त्या ठिकाणी गोळा होत आहेत, मार्गस्थ झालेले आहेत. जय हरी माऊलीच्या गजरात ही पालखी पुढे चालली आहे आणि सगळेजण त्या भजन म्हणा किंवा संगीत म्हणा त्यात रमलेले आहेत. पूर्ण वारकरी समुद्र आहे. पोरगे वाटतं भाऊ, माणूस आहे किती मध्ये बसलेला साडी घालून. हे जे समोर बघत आहात हे अश्वरिंगण आहे. पाहू शकता ही बाहेरची बाजू आहे अश्वरिंगण. आतलं अजून एक रिंगण आहे. हे पहा इथे विठ्ठल रुक्मिणीची मस्त अशी प्रतिमा आहे, खूप छान आहे. तर इथं गर्दी पाहू शकता, भरपूर वारकरी आलेले आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असा दिसत आहे. आणि या समोरच्या ब्रिजवर बघू शकता वाहनं प्लस वारकरी सगळे चालत जात आहेत. पुढे काही वारकरी ब्रिजवर थांबलेले आहेत हे रिंगण सोहळा पाहण्यासाठी. तर इथे हा रिंगण सोहळा आहे. बघू शकता भरपूर वारकरी आहेत आणि एक वेगळंच वातावरण इथं निर्माण झालेलं आहे भक्तिमयचं. इथं पहा पालखी यायच्या आधीच सर्वजण रिंगण पळून पूर्ण करत आहात. ज्यांना चान्स भेटेल तसं ते रिंगण पूर्ण करून घेत आहेत. पाहू शकता लोक बाहेर पण पडत आहेत रिंगणाच्या आणि वरती सगळे आता ट्रॅफिक जाम झालं का सगळं ट्रक वगैरे थांबलेले आहेत. लांबपर्यंत असं हे ट्रॅफिक थांबलेलं आहे ब्रिजवर. पाहू शकता तुम्ही. सगळे इथं खेळात मग्न आहेत, कोणी रिंगण पूर्ण करण्यात मग्न आहे. तर इथं आता पाऊस आलेला आहे, पाऊस चालू झालेला आहे. पाहू शकता पूर्ण आभाळ आलेला आहे.
तर इथं पालखीचं आगमन झालेलं आहे, पाहू शकता. तर ह्याप्रमाणे सगळेजण आनंद व्यक्त करतात प्रत्येक दिंडीमध्ये. तर इथं पाहू शकता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आलेली आहे इथं रिंगणात. इथे पालखी आता मांडवात दाखल झालेली आहे आणि मानांचे जे दिंडे आहेत त्यांचे ध्वज इथे येऊन जमा झालेले आहेत, पाहू शकता. तर आजचा ब्लॉग इथंच थांबवत आहे आणि भेटूया नवीन ब्लॉगला नवीन दिवशी. जय शिवराय.